आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. जागतिक पर्यावरण दिन महापालिकेकडून नाना नानी पार्कमध्ये 100 देशी वृक्षांचे रोपण. जिल्हाधिकारी मैनाक घोष व आयुक्त संजिता मोहपात्र यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ. लावलेल्या प्रारंभाच्या संगोपनाची मनपाने घेतली जबाबदारी. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने शहराचे हरित क्षेत्र वाढवण्याच्या उद्देशाने आज विशेष वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. गव्हर्नमेंट कॉलनी परिसरातील नाना नानी पार्क येथे जिल्हाधिकारी माननीय श्री मैनाक घोष आणि महापालिका आयुक्त श्रीमती संजिता मोहपात्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत 100 पर्यावरणपूरक वृक्षांचे रोपण अत्यंत उत्साहात करण्यात आले. शहराचे पर्यावरण संवर्धन करणे आणि प्रदूषणमुक्त सांगली निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. वृक्ष लावण्यासोबतच संगोपनाचा ठाम संकल्प. याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी मैनाक घोष व आयुक्त संजिता मोहपात्रा यांनी सांगितले की केवळ वृक्ष लावणे महत्त्वाचे नसून ते जगवणे आणि मोठे करणे ही काळाची गरज आहे. पर्यावरण समतोलासाठी प्रत्येक नागरिकाने आयुष्यात किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे. विशेष म्हणजे आज नाना नानी पार्कमध्ये लावलेल्या सर्व 100 वृक्षांचे नियमित पाणी घालणे, खत देणे आणि संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने स्वीकारली आहे. सांगली शहर अधिक हरित, स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असून नागरिकांनी देखील या हरित मोहिमेमध्ये आपले योगदान द्यावे असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे. या सोहळ्याला स्थानिक लोकप्रतिनिधी तथा नगरसेवक युवराज गायकवाड, सुरेश बंडगर, कीर्ती देशमुख आणि अलका येवळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रशासनाच्या वतीने उपायुक्त मालमत्ता कर अश्विनी पाटील, सहाय्यक आयुक्त आकाश डोईफोडे, सहाय्यक आयुक्त विनायक शिंदे, पर्यावरण संवर्धन अधिकारी ऋतुराज यादव, मुख्य उद्यान अधीक्षक गिरीश फाटक यांच्यासह मालमत्ता कर व उद्यान विभागातील सर्व अधीक्षक, कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.